नमस्कार सगळ्यांना। आज आपण एकदम परफेक्ट अशी बेकरी स्टाईल नानकटाईची रेसिपी तयार करणार आहोत। नानकटाई तयार करण्यासाठी मी ओव्हनचा वापर केलेला नाहीये, अगदी कढईमध्ये परफेक्ट अशी नानकटाई तयार केलेली आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्ही नानकटाईचा आतमधला टेक्स्चर पाहू शकता। हे बघा, अगदी खुसखुशीत। चला मग बेकरी स्टाईल नानकटाई तयार करायला सुरुवात करूया। सर्वप्रथम बाउलमध्ये आपल्याला अर्धा कप इतका डालडा घ्यायचा आहे। साजूक तूप देखील घेऊ शकता, त्याचप्रमाणे बटर देखील घेऊ शकता। आता सेम प्रमाणात आपल्याला पिठी साखर घ्यायची अर्धा कप। आता हे दोन्ही जिन्नस आपल्या हाताच्या मदतीने छानपैकी फेटून एकदम क्रीमी तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही हे मिश्रण मिक्सरमध्ये देखील चालवू शकता। हे बघा, हार्डली तुम्ही 3 मिनिटांनंतर पाहू शकता एकदम क्रीमी आणि एकदम सिल्की असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता या तयार मिश्रणामध्ये ड्राय इंग्रेडियंट्स ऍड करायचा। 1 कप इतका चाळलेला मैदा, 2 मोठे चमच इतका बारीक रवा ज्याने नानकटाई खुसखुशीत बनते। तर कलर येण्यासाठी 2 टेबलस्पून इतकं बेसन पीठ, अगदी चिमूटभर इतकं मीठ आणि पाव चमच इतका खाण्याचा सोडा, 1 चमच इतकी विलायची पावडर ऍड करायची आहे। आता हे सर्व आपल्या जिन्नस छानपैकी हाताच्या मदतीने मिक्स आउट करायचं आहे। पाणी थोडं ऍड करायचं नाहीये। हे बघा, एकदम व्यवस्थितपणे या पद्धतीने घट्टसर असं गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। आता तयार गोळ्यापासून आपल्याला नानकटाई लगेच तयार करायचे आहे। हे बघा, थोडंसं पोषण घेतलं, हाताने मळून स्मूथ करून घ्यायचं। हे बघा, या पद्धतीने बॉल तयार करून झालं की नंतर त्याला आपल्या टिक्कीच्या स्वरूपात या पद्धतीने थोडंसं दाबायचं आहे। आता ही तयार नानकटाई आपल्याला ग्रीस केल्या आपल्या प्लेटवरती या पद्धतीने अरेंज करून द्यायची आहे। आता याचप्रमाणे आणखीन एक नानकटाई तयार करून दाखवत आहे। सर्वप्रथम ज्या आकाराची नानकटाई बनवायची गोळा काढून छान मळून घेऊन नंतर टिक्कीचा शेप करून छानपैकी या पद्धतीने प्लेटमध्ये अरेंज करायची आहे। त्याचप्रमाणे नानकटाई सजवण्यासाठी बदामचा वापर केलेला आहे। तसे आपण नोटीस केलं असेल, प्रत्येक नानकटाईच्या मध्ये मी इथे जागा ठेवली आहे नानकटाई फुलण्याकरिता। नानकटाई बेक करण्याचा हाय फ्लेमवरती कढई 10 मिनिटाकरता वाफवायची आहे। नंतर या पद्धतीने प्लेट नानकटाईचा अरेंज करून नानकटाई आपल्याला कव्हर करून द्यायची आहे। हे बघा, मी लो फ्लेमवरती नानकटाई 20 मिनिटाकरता बेक करून घेतलेली आहे। हे बघा, किती सुंदर प्रकारे नानकटाई फुलली गेलेली आहे। आकार बघा, अगदी दुप्पट झालेला आहे आणि कलर तर बघा एकदम सुंदरच। गॅस बंद करून देऊन नानकटाई पूर्णपणे थंड करायची, नंतरच या पद्धतीने नानकटाईला हात लावायचा आहे। प्लेट मित्रांनो साजूक तुपाने ग्रीस केल्यानंतर नानकटाई बघा लगेचच निघत आहे ताटामधून। खालच्या साईडने बघा कसलं सुंदर असं गोल्डन कलर आलेला आहे। नक्की मित्रांनो, तुम्ही डिलिशियस नानकटाई तुमच्या घरी ट्राय करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडेल। आणि जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ नक्कीच लाईक, तसं आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब तसे फॉलो करा। चला मंडळी, पुन्हा भेटूया। हर हर महादेव।